12वी बोर्डाचा जो निकाल लागल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते की ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला पुढं प्रवेश घ्यायचा आहे, ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर याकरिता प्रवेश घ्यायचा आहे 12वी नंतर, तर 12वीमध्ये जो काही ग्रुप आहे, मग त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या ग्रुपमध्ये किती टक्केवारी पाहिजे. मग त्यामध्ये ओपन म्हणजे जनरल, SC, ST, NT, NTA, NTB, NTC, NTT, SC-BC म्हणजे मराठा आरक्षण, SBC, या पद्धतीने सर्व जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांनी हा प्रश्न जो आहे तो या यूट्यूब चॅनलवरती विचारलेला होता. तर एका विद्यार्थ्याला उत्तर देण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे यांना उत्तर देण्याकरिता ही माहिती आपण फक्त तयार करत आहोत. म्हणजेच यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि मेडिकल याच्याविषयी तुम्ही देखील अधिकृत माहिती जी आहे त्या वेबसाईट आता आपण पुढे बघणार आहोत. तर ही सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला NTA वेबसाईटवरून नीट UGची जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते नीट UGचं इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करून देखील तुम्हाला ही माहिती मिळू शकते. आणि MST-CET म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरकरिता तुम्ही mahaCET.org या वेबसाईटवरती गेल्यानंतर देखील हे इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करा आणि त्यामध्ये ही सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही सर्व माहिती अधिकृत आहे, तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून देखील पाहू शकता. तर सुरुवातीला आपण एक एक जी माहिती आहे ती यामध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण नीट UGचं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते मी डाउनलोड करून घेतलेलं आहे, तुम्ही देखील डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये. त्याकरिता NTA नीटची जी वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे. या पद्धतीने इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे, नीट UG 2020. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे पेज नंबर आहे ते आता आपण पेजवरती जाणार आहोत. मे बी 12 और 18 नंबरचं जे पेज आहे, 12 किंवा 18 नंबरचं पान नंबर जे आहे त्यावरती तुम्हाला त्याची सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे. आपण आलेलो आहोत पेज नंबर 18 वरती. या पेज नंबर 18 वरती जर बघितलं तर सर्व सविस्तर माहिती जी दिलेली आहे. ज्यांना मेडिकलला जायचं आहे नीटसाठी ग्रुपचा क्रायटेरिया काय आहे तर त्याची माहिती आता आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्यासाठी आपण एक हायलायटर जो आहे तो देखील सुरू करून घेऊयात, म्हणजे विद्यार्थ्यांना समजायला आणखी सोपं होईल. तर यामध्ये नीट UG 2020 हे जे आहे याच्याकरिता आता आपण हायलायटर जो आहे तो सुरू करूयात. तर त्याकरिता सुरुवातीला या पद्धतीने नीट UG जे आहे हे नीट UG 2020 करिता कोणते कोणते विषय असणं गरजेचं आहे तर फिजिक्स, यामध्ये फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, आपण थोडं साईज जे आहे ब्रशची साईज ही देखील कमी करून घेऊयात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ऑब्लिक बायोटेक्नॉलॉजी अँड इंग्लिश इंडिव्हिज्युअल अँड मस्ट हॅव ऑब्टेन मिनिमम 50% मार्क्स टुगेदर. 50% मार्क्स पाहिजे. यामध्ये 50% मार्क्स कशामध्ये पाहिजे, इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी अँड क्वालिफाईंग एक्झामिनेशन. त्यानंतर म्हणजे 50% मार्क जे आहे ते असणं गरजेचं आहे. जे ओपन कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता सुद्धा काय क्रायटेरिया आहे ते आता आपण पुढे बघूयात. इन रिस्पेक्ट ऑफ द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे SC, ST आणि अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC, NCL. NCLचा फुल फॉर्म आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकरिता फक्त OBC, NCL. ज्यांना OBCमध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल ते त्यांनाच फक्त OBCचा लाभ मिळू शकतो. बाकीचे जे OBC ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल ते ॲटोमॅटिकली जनरल कॅटेगरी म्हणून ट्रीट केले जातात. तर त्यामुळे त्यांच्याकरिता मिनिमम मार्क जे आहे तो मिनिमम मार्क्स ऑब्टेन इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. ज्यांना बायोलॉजी नसेल बायोटेक्नॉलॉजी असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला ऑब्लिक तिथं बायोटेक्नॉलॉजी दिलेलं आहे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन शाल बी 40% मार्क इन्स्टेड ऑफ 50% मार्क्स फॉर अनरिझर्व अँड जनरल इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कॅन्डिडेट. म्हणजे जे 40% जे मार्क आहे हे 40% मार्क जे कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे जसं की SC, ST या विद्यार्थ्यांकरिता, OBC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे, कारण नीटमध्ये फक्त तुम्हाला हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तिथं फक्त काही ठराविकच कॅटेगरी आहे, तिथे NT वगैरे कॅटेगरी आपल्याला पाहायला भेटत नाही. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला या कॅटेगरी पाहायला मिळतील.
MHT-CETच्या एक्झामकरिता. परंतु नीट ही सेंट्रल गव्हर्नमेंट द्वारे अरेंज केल्यामुळे तिथं ह्या कॅटेगरी आपल्याला पाहायला भेटत नाही. तिथं फक्त OBC, SC, ST या ज्या कॅटेगरी आहे आणि इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जे आहे ते जनरलमध्ये ट्रीट केलं जातं. तर 40% कुणासाठी आहे, जे रिझर्व्ह कॅटेगरी जसं की SC, ST आणि त्याचसोबत OBC अदर बॅकवर्ड क्लासेसकरिता 40%. आता 40% म्हणजे काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 300 पैकी म्हणजे फिजिक्सचे 100, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीनही विषय मिळून 300 मार्क्स होतात. त्या 300 पैकी 300 पैकी तुम्हाला 40% म्हणजे 120 मार्क हे गरजेचे आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता. आणि जे जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क, त्याच्यामध्ये EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे विद्यार्थीसुद्धा यामध्ये येणार आहे. जनरल डॅश EWS इथं म्हटलेलं आहे. तर त्यांना ते अनरिझर्व्ह असणार आहे. अनरिझर्व्हसाठी 50% क्रायटेरिया आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे हा जो 50% क्रायटेरिया आपण इथं बघतोय मार्क्स फॉर अनरिझर्व्ह, तर त्या विद्यार्थ्यांकरिता 50% मग 300च्या 50% 300 इट्स 50% मीन्स 150 मार्क म्हणजे 300चे 50% 150 मार्क्स होत आहे. तर अनरिझर्व्ह कॅटेगरीकरिता ओपन इकॉनॉमिकल जे वीकर सेक्शन आहे त्यांच्याकरिता 300 पैकी 150 मार्क्स ह्या मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला ऑर बायोटेक्नॉलॉजी असेल तरी देखील या पद्धतीने हा झाला नीटचा क्रायटेरिया. मग त्यामध्ये मेडिकलचे जे कोर्सेस आहेत त्यांच्याकरिता हा क्रायटेरिया दिलेला आहे. आपण देखील आपल्या मोबाईलमधून ही माहिती पाहू शकता. काळजीपूर्वक सर्व माहिती वाचून घेऊ शकता. आणखी पुढे देखील माहिती दिलेली आहे. जे फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहे PWD म्हणजे फिजिकली वॉर्ड म्हणजे थोडक्यात जे फिजिकली हँडिकॅप आहे तर त्या विद्यार्थ्यांकरिता मग त्यामध्ये कंडिशन पण ह्या दिलेल्या आहे, स्क्रीनवरती पाहू शकता. द मिनिमम मार्क्स इन द क्वालिफाईंग एक्झामिनेशन इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजीमध्ये पण बॉटनी आणि झुलॉजी ऑब्लिक बायोटेक्नॉलॉजी टेकन टुगेदर शाल बी 45% इन्स्टेड ऑफ 50%. तर या पद्धतीने फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना या पद्धतीने 45% मार्क्स असणं गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ 50% मार्क. तर या पद्धतीने हे सर्व गाईडलाईन जे आहे ते दिलेले आहे. तर थोडक्यात जे रिझर्व्ह कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता 40% मार्क आणि जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता 50% मार्क्स हा क्रायटेरिया दिलेला आहे. 40% मार्क म्हणजे 300 पैकी 120 आउट ऑफ 300 120 मार्क अँड 50% मीन्स आउट ऑफ 300 यू हॅव टू अटेन 150 मार्क्स. त्यानंतर पुढचा जो आपल्याला पार्ट पाहायचा आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. इथं नीटचा पार्ट पूर्ण होतोय. नीटचा पार्ट पूर्ण झाल्यानंतर आपण जाऊयात इंजिनिअरिंग आणि फार्मसीकडे. तर इंजिनिअरिंग आणि फार्मसीचं जे काही ब्राउचर आहे त्याकडे जाऊयात. अजून हे जे आहे ते व्हिजिबल होतं, आपण क्लोज करूयात. ब्राउचर दुसरं जे आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आता इंजिनिअरिंग आणि फार्मसीकडे ही माहिती आपण बघणार आहोत. इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी इंजिनिअरिंग आणि फार्मसीकरिता MHT-CETचं जे ब्राउचर आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. त्याकरिता वेबसाईट जी आहे ती mahaCET.org. ही जी वेबसाईट तुम्हाला पाहायला भेटते या वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हे इन्फॉर्मेशन ब्राउचर. या वेबसाईटवरती किंवा mahaCET.org ही वेबसाईट, या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही हे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता या पद्धतीने ही जी आहे यामध्ये BE BTech आहे, त्यानंतर B फार्मसी आहे, फार्म D कोर्सेसकरिता देखील याचा उपयोग होणार आहे हे बी प्लॅनिंग. त्यानंतर आता आपण कंडिशन जे आहे त्या कंडिशनकडे जाणार आहोत. सर्वात महत्त्वाची जी कंडिशन आहे ती आता यामध्ये 2020साठी हे आहे MHT-CET 2020साठी. त्यामध्ये पेज नंबर 10 किंवा 12च्या अराउंड हे तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती मिळणार आहे. आपण पेज नंबर 12वरती जाऊयात. ओके, पेज नंबर 12. तर पेज नंबर 12वरती आल्यानंतर सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर इथे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, त्यानंतर त्याच्या पुढे जर आपण गेलो त्याच्या पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट जे आहे फर्स्ट इयर फार्मसी. तर फार्मसीकरिता या ठिकाणी फर्स्ट इयर फार्मसीसाठी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट जर गेलो आपण तर नेक्स्ट जे आहे
तुम्हाला फर्स्ट इयर फार्म डी, त्यानंतर आणखी नेक्स्ट पेजवरती फर्स्ट इयर बी प्लॅनिंग, जे बी प्लॅनिंग आहे त्याची देखील माहिती जी आहे तुम्हाला मिळणार आहे. याचा आता थोडक्यात आपण जो ग्रुप आहे तो ग्रुप बघणार आहोत. सुरुवातीला इंजिनिअरिंगचा जो ग्रुप आहे तो इंजिनिअरिंगचा ग्रुप बघूयात. तर इंजिनिअरिंगकरिता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगकरिता कशा पद्धतीने सब्जेक्ट असणं गरजेचं आहे, तर तो महाराष्ट्रातील विद्यार्थी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कॅन्डिडेट शुड बी अँड इंडियन नॅशनल. त्याचसोबत जे पर्सेंट किंवा मार्क जे आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर इंजिनिअरिंगकरिता आपण जर बघितलं या ठिकाणी हे इंजिनिअरिंगकरिता सर्व माहिती दिलेली आहे. तर इंजिनिअरिंगकरिता फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट तिथं पाहिजे. त्याचसोबत तिसरा जो सब्जेक्ट आहे तो केमिस्ट्री असेल तरी चालेल. केमिस्ट्रीला और तुमच्याकडे बायोटेक्नॉलॉजी असेल तरी देखील चालेल, बायोलॉजी असेल तरी चालेल, टेक्निकल वोकेशनल असेल तरी देखील चालेल. म्हणजे तिसरा जो सब्जेक्ट आहे त्या की ज्यामध्ये जास्त मार्क असतील तो तुम्ही कन्सिडर करू शकता केमिस्ट्रीला. और हे सगळे सब्जेक्ट दिलेले आहे आणि त्यामध्ये किती मार्क्स मिळवायचे त्याची आता आपण तिथं माहिती बघूयात. तर मार्क्स मिळवण्याकरिता ऑब्टेन ॲटलिस्ट 50% मार्क्स, ॲटलिस्ट 45% इन केस ऑफ अ बॅकवर्ड क्लास category, and the person with a disability candidate belonging to the Maharashtra state only in the above subject taken together obtained secure score in MST CET 2020. म्हणजे जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 50% मार्क. 50% म्हणजे किती झाले पाहिजे, तर 50% म्हणजे आपण जर बघितलं तर 300च्या 50% म्हणजे 150 हा त्याचा स्कोर झाला पाहिजे. आणि 45 जर बघितलं तर 45 म्हणजे जवळपास 135 हा स्कोर झाला पाहिजे आउट ऑफ 300. तर हा जो आहे तो ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता. आणि हा जो 45%चा जो स्कोर आहे 135 नुसार तर तो SC ST NT NTA NTB NTC NTD त्यानंतर SCBC इतर OBC हे जे सर्व कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता. आणि त्यानंतर पुढचं जर आपण क्रायटेरिया बघितला, नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे तो आपण जाऊयात. आणखी सविस्तर माहिती तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन ब्राउचरमधून घेऊ शकता. त्यानंतर फार्मसी, आता फार्मसीकरिता कोणता ग्रुप पाहिजे तर त्याची पण आता माहिती बघूयात. तर फार्मसीकरिता फर्स्ट इयर फार्मसी MST CET करिता 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट अलॉंग विथ मॅथेमॅटिक्स और बायोलॉजी. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मॅथ आणि फिजिक्स कंपल्सरी होता. फार्मसीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी आहे. मॅथला और तुम्हाला बायोलॉजी हा सब्जेक्ट तिथे पाहायला भेटतो. मॅथला और जो आहे तो सब्जेक्ट आपल्याला इथे बायोलॉजी क्लिअर कट पाहायला मिळतोय. तर त्यामुळे फार्मसीमध्ये मॅथ और बायोलॉजी तिसरा जो सब्जेक्ट आहे मॅथला और बायोलॉजी आहे. ऑप्टेन 50% मार्क, इथं 50% मार्क ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% मार्क जे आहे ते असणं गरजेचं आहे इन केस ऑफ अ बॅकवर्ड क्लास कॅटेगरी अँड द पर्सन विथ डिसॅबिलिटी. म्हणजे फिजिकली हँडिकॅप स्टुडंट असतील महाराष्ट्रातील तर त्यांच्याकरिता 45% मार्क आणि जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता 50% मार्क. 50% म्हणजे 300 पैकी 150 आणि 45% म्हणजे 300 पैकी 135 मार्क. त्याचंही कॅल्क्युलेशन तुम्ही करून पाहू शकता. तर कोणत्या कोणत्या कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरी आपण त्याचा पार्ट मगाशीच वरती बघितलेला आहे. त्यानंतर याच पद्धतीने जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया पुढे जे फार्म डी कोर्सेस जो आहे त्याच्याकरिता सुद्धा दिलेला आहे, तोही आपण काळजीपूर्वक पाहू शकता. फार्म डी करिता 45% 50% क्रायटेरिया दिलेला आहे. त्यानंतर बी प्लॅनिंग करिता सुद्धा 45% आणि 50% क्रायटेरिया दिलेला आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता. आता हे झालं इंजिनिअरिंग फार्मसीचं. त्यानंतर पुढचा तिसरा जो विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो ॲग्रिकल्चर करता. ॲग्रिकल्चर करिता सुद्धा तुम्ही जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. MahaCET.org या वेबसाईटवरून या पद्धतीने MST CET 2020 आणि इन्फॉर्मेशन ब्राउचर हे डाउनलोड करून घ्या. आणि त्याकरिता जी वेबसाईट आहे ती वेबसाईट MahaCET.org या वेबसाईटवरती लिंक दिलेली आहे ॲग्रिकल्चरची, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता.
BSc त्यामध्ये ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, त्यानंतर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी, BFSc फिशरी अँड सायन्सकरिता. तर याच्यामध्ये भरपूर क्रायटेरिया दिलेले आहे. ते यामध्ये क्रायटेरिया जे आहे ते आता आपण पुढं बघणार आहोत. मे बी 10 किंवा 12 नंबरचं जे पेज आहे त्यावरती तुम्हाला ही सर्व जी माहिती आहे कंडिशन ती पाहायला भेटेल. मी आता थोडक्यात माहिती देणार आहे. तुम्ही प्रत्येक तुमचं जे काही असेल ते व्यवस्थित पाहू शकता कशा पद्धतीने क्रायटेरिया दिलेला आहे. 10 नंबरच्या पेजवरती बघूयात आपण. 10, 12 किंवा 18 नंबरच्या पेजवरती ही तुम्हाला माहिती जी आहे ती पाहायला मिळू शकते. ओके, ॲग्रिकल्चरसाठी 10 नंबरचं जे पेज आहे त्यावरती सर्व माहिती दिलेली आहे. आपण बघूयात. आता वेगवेगळे क्रायटेरिया दिलेले आहे. ते सर्व क्रायटेरिया तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता का ज्यांना BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे त्यांच्यासाठी कोणते कोणते सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चर जे आहे त्या हॉर्टिकल्चरसाठी कोणते सब्जेक्ट असणं गरजेचं आहे, अशी सर्व माहिती. त्यानंतर BSc फॉरेस्ट्री, BTech ॲग्रिकल्चर. तर आपण महत्त्वाचा जो पार्ट आहे तिकडे जाणार आहोत. BTech फूड टेक्नॉलॉजीकरिता BSc जे हॉनर्स कम्युनिटी सायन्स, BTech बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर BFSc याकरिता कोणतं सब्जेक्ट त्याचीही रिक्वायरमेंट तुम्ही पाहून घेऊ शकता. आता आपण महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्याकडे जाऊयात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं कॅन्डिडेट शुड बी इंडियन पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड क्वालिफाईंग एक्झामिनेशन 12th स्टँडर्ड, 12वी पास पाहिजे. सिक्युअर नॉट लेस दॅन 50% मार्क, 50% जे मार्क्स आहे ते त्या विद्यार्थ्यांनी मिळवले पाहिजे. कोणत्या कॅटेगरीकरिता, तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता ही माहिती दिलेली आहे. फॉर जनरल अँड ओपन कॅटेगरी स्टुडंट्स. आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्याकरिता 40% मार्क, 40% मार्क्स इन ॲग्रिगेट फॉर रिझर्व कॅटेगरी स्टुडंट. रिझर्व कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहे, रिझर्व कॅटेगरीमध्ये SC, ST, VJ, ANT, ANT, BNT, CNT, OBC, SBC, SCBC, EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, या सर्व विद्यार्थ्यांकरिता 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. 40% मार्क, 40% म्हणजे 120 मार्क होता जवळपास. ते कॅल्क्युलेट करून पहा तुम्ही 300 पैकी. आणि त्याचसोबत जे विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीचे ते त्या विद्यार्थ्यांकरिता 50% मार्क्स असणं गरजेचं आहे 12वी मध्ये. तर या पद्धतीने हा क्रायटेरिया जो आहे तो दिलेला आहे. त्याचसोबत कॅन्डिडेट सिक्युरिंग 40% ॲग्रिगेट मार्क इन, ॲग्रिगेट मार्क जे आहे ते 40% असणं गरजेचं आहे 12वी स्टँडर्डमध्ये. फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांकरिता, म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना 12वीमध्ये 40% ॲग्रिगेट मार्क असणं गरजेचं आहे. आणि आपण जे आत्ता सुरुवातीला कंडिशन बघितलेली आहे का, तो इंडियन नॅशनल पाहिजे, 12वी पास पाहिजे, आणि 12वी पास असताना 12वी सायन्स पाहिजे, आणि सिक्युरिंग नॉट लेस दॅन 50% मार्क्स जे आहे ते जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, आणि 40% सगळ्यात महत्त्वाचं इथं जे दिलेलं आहे तर ॲग्रिगेट मार्क जे आहे ते ॲग्रिगेट मार्क 40% रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता 50% ॲग्रिगेट जे मार्क आहे ते ॲग्रिगेट मार्क तिथं पाहिजे. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% ॲग्रिगेट मार्क, आणि रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% ॲग्रिगेट मार्क जे आहे ते ॲग्रिगेट मार्क तुम्हाला पाहिजे. तर या पद्धतीने संपूर्ण आता ॲग्रिगेट मार्क म्हणजे संपूर्ण मार्क जे आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतील, आणि त्या संपूर्ण मार्क टोटल मार्कांपैकी 50% किती होत आहे ते तुम्हाला चेक करावे लागतील कॅल्क्युलेशन करून. आणि 40% म्हणजे ॲग्रिगेट मार्क तुमचे 40% सगळे जे आहे ते किती होत आहेत ते देखील तुम्हाला चेक करावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर या पद्धतीने 40% आणि 50% असा ॲग्रिगेट मार्क्सचा क्रायटेरिया ॲग्रिकल्चर करिता दिलेला आहे. आणखी जर सविस्तर माहिती बघितली आपण तर पुढे देखील सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. आणखी थोडक्यात जर आपण एक जो सब्जेक्ट आहे त्याचं देखील माहिती थोडक्यात बघणार आहोत. BSc ॲग्रिकल्चरसाठी जर आपण माहिती जर बघितली, BSc ॲग्रिकल्चर 12वी पास विद्यार्थी असणं गरजेचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून. इक्वॅलंट एक्झामिनेशन त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी और
physics, chemistry, mathematics or internal agriculture with physics, chemistry and English obtained a score in common entrance PCB PCM of the respective year conducted by the competent authority. The candidate who have passed qualifying examination without biology mathematics shall have to complete a deficiency course as prescribed by the respective university. या पद्धतीने क्रायटेरिया दिलेला आहे का कोणते विषय असणं गरजेचं आहे. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा और तिथं दिलेलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजे PCB किंवा PCM आणि त्याचसोबत PCM बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी और किंवा आणखी असंही कॉम्बिनेशन दिलेलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स और इंटरनल ॲग्रिकल्चर त्यामध्ये विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड इंग्लिश. तर या पद्धतीने तुम्हाला ॲग्रिगेट मार्क जे आहे ते ॲग्रिकल्चरसाठी कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. ॲग्रिगेट मार्कनुसार हे ॲग्रिकल्चरचं जे ॲडमिशन आहे ते 40% रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 50% मार्क्स हा क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे. तर ॲग्रिगेट मार्क तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ॲग्रिगेट मार्कनुसार ॲग्रिगेट जे आहे ॲग्रिगेटनुसार तिथं 50% आणि 40% हा क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे. तर या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता 40% मार्क आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता 50% ॲग्रिगेट मार्क. तर ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करा, कारण जे गोरगरीब भागातील जे विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत या माहिती भेटत नाही. तर निश्चित तुम्ही एक मदतीचा भाग म्हणून ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर शेअर केली तर निश्चित त्या विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करत असताना आणखी फायदा जो आहे तो होणार आहे. आणि त्यांचा पण जर ग्रुप बसतोय का ग्रुप बसत नाही ही माहिती देखील जेव्हा त्यांना समजेल तर निश्चित पालकांना आणि विद्यार्थ्यांना याच्यातून दिलासा जो आहे तो मिळू शकतो. कारण बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या माहिती ज्या आहेत त्या दिल्या जातात. बऱ्याच वेळेस ऑथोराईज माहिती नसताना पण वेगवेगळी माहिती सांगितली जाते. तर ही सर्व माहिती तुम्ही ज्या वेबसाईट मी आता सांगितलं आहे नीटकरिता NTA नीटची वेबसाईटवरून इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करा. इंजिनिअरिंग आणि फार्मसीकरिता mahacet.org, ॲग्रिकल्चरकरिता सुद्धा www.mahacet.org या वेबसाईटवरून सर्व माहिती तुम्ही डाउनलोड करून स्वतः सर्व माहितीची पडताळणी करून घ्या आणि त्याच पद्धतीने सर्व पुढील जे निर्णय आहे ते तुम्ही घेऊ शकता. सर्व माहिती स्वतः डाउनलोड करा, स्वतः कन्फर्म करा आणि त्यानंतर आपण फक्त एक प्राथमिक माहिती देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणखी काही अपडेट असेल तर ती अपडेट देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणखी काही जर नवीन माहिती आली तर ती डिस्क्रिप्शनमध्ये निश्चित देणार आहोत. त्याचसोबत तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप मार्फत जे काही नवीन आता अशी जी नवीन माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाला तर त्या ठिकाणी हे सर्व इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते ऑलरेडी तिथे दिलेले आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता, पाहू शकता. आणि त्याचसोबत नवीन जे काही माहिती येणार आहे ॲडमिशन प्रक्रियेची त्याची देखील माहिती तुम्हाला ही सांगितली जाणार आहे. ह्याच्यातून फक्त विद्यार्थ्यांना साध्या सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधीची पण माहिती तुम्हाला जर कट ऑफ किंवा फीज जर पाहिजे असेल तर या 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती मागच्या वर्षीचे पण जवळपास 10 वर्षाचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्याच्यातून निश्चित फायदा होईल की कशा पद्धतीने फी किती आहे MBBS, BDS, BAMS, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, फार्मसी या सर्वांची माहिती तुम्हाला कट ऑफ आणि फीज देखील या मागच्या वर्षीचे तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल.